Hare
म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा पांडुरंगा करू प्रथम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंज नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची हे माथा चरणावरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा वचन ऐका कमळापती माझे
करील पार भव दुस्तर नदीचा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊ निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला आत्मकल्याणाचा उपदेश करतात. विठला विठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला, कारण तुम्ही आम्ही सर्वजण ज्या लोकामध्ये आलेलो आहोत त्या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक आहे. कारण उगवलेला सूर्य इथं मावळतो ना, ज्याचा उदय झालेला आहे त्याचा अस्त होणार आहे इथं. म्हणून भगवंतानं गीतेमध्ये या मृत्यू लोकातला नियम सांगितला. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि उपजेते नाशे नाशिलेते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेका. जसं घड्याळ आहे, घड्याळाला 3 काटे आहेत. आपल्या हातामध्ये जी घड्याळ आहे तिला 3 काटे आहे. आणि ते 3ही काटे त्याच्यामध्ये सतत परिवर्तन होत. ते चंचल आहे, क्षणभर सुद्धा एकही काटा स्थिर नाही. तसं हा संसार आहे. या संसारामध्ये सतत बदल होतो, सतत परिवर्तन होतं. आणि सतत ज्याच्यामध्ये बदल होतो, परिवर्तन होतं त्याला संसार असं म्हणतात. बरे का? संसारामध्ये बदल होतो. जसं वृक्षाला पानं लागले, झाड आहे, झाडाला पानं लागले. आपल्या देखत झाडाला पानं लागलेले पानं ज्या वेळेला लागले होते तर त्यावेळेला नाजूक होते दिसायला, कोमल होते दिसायला. कालांतरानं ते पानं हिरवेगार आहे. आणि हिरवेगार असणारे पानं कालांतरानं पिवळे झाले. आणि पिवळे झालेले पानं एक दिवस झाडाचं पिवळं झालेलं पान खाली पडलं नव्हतं. म्हणजे झाडाला पान लागलं म्हणजे ते कालांतरानं पिवळं होतं. आणि पिवळं झालेलं पान हे गळत असतं. काय होत असतं? पान गळत असतं. म्हणून जसं आपण ऐकत असतो की झाडाचं पिवळं झालेलं पान खाली ज्या वेळेला पडलं तर त्याच्या पाठीला लागलं, रडायला लागलं. ते पान रडायला लागलं, झाड हसायला लागलं. रडणाऱ्या पानानं त्या हसणाऱ्या झाडाला विचारलं, काय रे बाबा, काय झालं तुला हसायला? अरे मी खाली पडलो, माझ्या पाठीला लागलं, तू खुशाल हसतो? झाड हसता हसता त्या पानाला उपदेश करत. झाड म्हणतं, बाबा आता तो पिवळा झाला होता, तुझं गळणं गरजेचं होतं. तू जर गळाला नसता तर मला नवीन पालवी लागली नसती. बदल होतो. सृष्टीचा हा नियम आहे, संसाराचा हा नियम आहे. जसं तुम्ही आम्ही ज्या वेळेला या संसारामध्ये आलो तर त्यावेळेला तुम्हाला आम्हाला जे शरीर मिळालेलं होतं ते शरीर आज नाहीये. गेलं ते शरीर. बाळपणाचे दिवस गेले म्हणतो आपण, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. बाळपणाचे दिवस गेले. शरीरामध्ये बदल होतो, बाह्य संसारामध्ये बदल होतो. या संसारामध्ये आतापर्यंत तर कितीतरी आले नव्हते. प्रमाण ऐकत असतो आपण. कोणतं हो? कोण कोण आले आतापर्यंत, कोण कोण गेले.
आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तू हा मृत्यू लोक आहे. म्हणून मृत्यू लोकामध्ये उदंडाचे झाले जन्मोनिया मेले भोवोनिया गेले रावरंग. आणि त्या लोकामध्ये आपण आलेलो आहोत. म्हणून या लोकांमध्ये एकाची जयंती, एकाची पुण्यतिथी आणि एकाच वर्ष श्राद्ध होत. लोक आहे मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकांमध्ये येथे नाही गुरु आले अवतार, आले अवतार, पण या सृष्टीमध्ये आल्यानंतर, या ईश्वरी सृष्टीमध्ये आल्यानंतर भगवंताची जरी येण्याची जाण्याची लीला असली तरी सुद्धा भगवंताचा अवतार होतो ना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान म्हणतात मी कशा करता येतो म्हणजे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. येतो इथं, पण या ईश्वरी सृष्टीमध्ये आल्यानंतर ईश्वरी सृष्टीचा जो नियम आहे त्या नियमाला, त्या कायद्याला अनुसरून भगवंताचं चरित्र आहे. म्हणून येथे नाही गुरु आले अवतार, हिरते पामर जीव किती. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा आलेलोच आहोत. ज्या वेळेला कारखान्याचे चेअरमन या ठिकाणी आताच येऊन गेले, ते भाऊंनी मला सांगितलं की त्यांना जायचंय. आता इथं थांबण्याकरता तर कोणीच आलेलं नाहीये. कीर्तनकार जरी आला, कीर्तन झालं म्हणजे तो जाणार. उपजला प्राणी नराही संसारी. मी सांगितलं काही हरकत नाही, जाऊ दे त्यांना. म्हणजे इथं जो आला उपजला प्राणी म्हणजे ज्याचा जन्म झाला ना इथं, उपजला प्राणी नर आहे संसारी. बैसला शेजारी काळवसा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. इथं धूम धडाका राम तडाका चालू आहे. म्हणून आया है सो जाएगा राजा रंग फकीर कुणी असो. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़े. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का.
भरोसा है इस जिंदगी का. कोणता श्वास आपला शेवटचा श्वास आहे नाही सांगता येत कुणाला. म्हणून जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से. वेळच नाही कुणाला. कीर्तन ऐकायला वेळ नाही, बसायलाही वेळ नाही. जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. इथं आलो आपण, हा मृत्यू लोक आहे. इथं आलो पण वेळ नाही कुणाला. पण संत महात्मे म्हणतात या ठिकाणी आलो ना आता, इथं ज्या करता आलो ते करा. जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो, राम भजो भजन पार उठा जागे वारे, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणे ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे. हे जन्म मृत्यूचं दुःख समाप्त व्हावं म्हणून देवाला शरण जाणं गरजेचं आहे. इथे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवे करताना म्हटलेलं आहे. महाराजांनी या अभंगामध्ये पहिलाच शब्द प्रयोग केला, म्हणून शरण जा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे. दुर्लभ असणारं मनुष्य शरीर मिळालं. जे मनुष्य शरीर देव दुर्लभ आहे. ज्या मनुष्य शरीराची इच्छा स्वर्गीचे अमर इच्छित आती देवा, मृत्यू लोके भाव. मृत्यू लोके भाव. उपदेश करतात. संत उपदेश करतात. संतांचं कार्य आहे जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती. संत समाजाला उपदेश करतात. जो उपदेश करतात त्यांचं म्हणणं आहे की देव दुर्लभ असणारं मनुष्य शरीर मिळालं ना तर दुसरा मुद्दा आहे काय करा, देवाला शरण जा. पहिला मुद्दा देव दुर्लभ असणारं मनुष्य शरीर मिळालं म्हणून देवाला शरण जा. उपदेश करणारे जे आहे ते संत आहे, कारण ते जगाचं कल्याण करण्याकरताच येथे उपकारासाठी आले. म्हणून संत उपदेश करतात समाजाला, देवाकडे जा, देवाला शरण जा असा उपदेश करतात. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला आत्मकल्याणाचा उपदेश अभंगामध्ये करतायत. तत्पूर्वी आज ज्या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. गंगा भागीरथी कैलासवासी आमच्या अनुसया यादव मातोश्री आहेर
अनुसया यादव आहेर, उपस्थित समस्त आहेर परिवार, उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज मातोश्रींच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, तसं वर्ष श्राद्ध हा शब्द आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो. वर्ष श्राद्ध म्हणजे काय? आपल्या कुटुंबातून, आपल्या परिवारातून व्यक्तीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून वर्ष हा शब्द प्रयोग केला जातो. आणि श्राद्ध म्हणजे काय? तर श्राद्ध म्हणजे आपल्या कुटुंबातून, आपल्या परिवारातून गेलेल्या व्यक्तीच्या ऋणातून, त्या व्यक्तीच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेला विधी, त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. श्रद्धया क्रियते कर्म इति श्राद्ध. हे कर्म आहे. कुणाच्या तरी उपकारातून, कुणाच्या तरी ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता. आईचे तर उपकार आहे, स्वामी तिन्ही जगाचा, पण आई विण ज्याच्या जीवनातून आई गेली, ज्याच्या जीवनातून वडील गेले, तो पोरका होतो, पोरका. बरं का? म्हणून आईचे उपकार आहे, वडिलाचे उपकार आहे. आई वडिलांच्या ऋणातून, उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता केलेला हा विधी आहे, केलेला हे कर्म आहे. यालाच वर्ष श्राद्ध असं म्हणतात. आज आमच्या गंगाबाई भागीरथी मातोश्री अनुसया यादव आहेर, मातोश्री तशा वयस्कर होत्या, जवळजवळ 80च्याही पुढं मला असं वाटतं मातोश्रींचं वय होतं. परंतु एक भोळा स्वभाव, एक निर्मळ स्वभाव, एक सरळ स्वभाव मातोश्रींचा होता. आणि आज उपस्थित समस्त आहेर परिवारानं मल्हारी मार्तंड खंडेराव महाराजांच्या या दरबारामध्ये या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित काही पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आहेर परिवारामध्ये आमचे श्री सोन्या बापू यादव आहेर मुलगा आहे. त्याचप्रमाणे परिवारामध्ये सौभाग्यवती आमच्या छाया सुरेश हजारे, त्याचप्रमाणे आमचे श्री सुरेश विश्वनाथ हजारे, त्याचप्रमाणे श्री अमित सोन्या बापू आहेर, उपस्थित समस्त आहेर परिवार आणि गंगा भागीरथी आमच्या श्री अनुसया यादव आहेर मातोश्रींच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं भगवंताचे हे 2-5 मिनिटं कीर्तन रूपी सेवा. विठला तसं वर्ष श्राद्ध हे का केलं जातं हे महत्वाचं आहे समजून घेणं. वर्ष श्राद्ध का करतो आपण? कारण माझ्या समोर विषय बोलण्याकरता तो आहे म्हणून मी बोलून गेलो की वर्ष श्राद्ध का करतो आपण. आपल्या कुटुंबातून व्यक्तीला जाऊन तर 1 वर्ष पूर्ण झालं ना. मग आता 1 वर्ष पूर्ण झालं व्यक्तीला आपल्या कुटुंबातून जाऊन, तर गेलेल्या व्यक्तीच्या शरीराला आपण काय केलं म्हणण्यापेक्षा जे आयुष्य होतं त्या व्यक्तीचं ते आयुष्य संपलं. आणि आयुष्य संपलं म्हणजे डेड बॉडी झालेलं शरीर आपण स्मशानभूमीमध्ये घेऊन गेलो. स्मशानभूमीमध्ये चितेवर देह ठेवला, मुलानं अग्नी दिला, काही क्षणामध्ये ते शरीर पंचमहाभूताचं जे होतं ते अग्नीमध्ये जळून भस्म झालं. झालेलं भस्म झालेली राख दुसऱ्या दिवशी एखाद्या गोणीमध्ये, पोत्यामध्ये भरवली आणि गंगेसारख्या पवित्र तीर्थामध्ये ती राख झालेल्या शरीराचं भस्म आपण विसर्जित केलं. आणि मग आता वाहतं पाणी असेल तर ते वाहून नाही गेलं समुद्राला. मग आता शरीर आहे, त्या शरीराचं झालेलं भस्म, शरीराची झालेली राख समुद्राला वाहून गेली. म्हणजे शरीर राहिलं नाही त्या व्यक्तीचं, शरीराचा कोणताही अंश शिल्लक राहिलेला नाहीये. मग आता व्यक्ती गेली, झालेलं भस्मही आपण गंगेमध्ये टाकून दिलं. मग वर्ष श्राद्ध का करतो आपण? याचा अर्थ वर्ष श्राद्धाच्या दिवशी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नैवेद्य दाखवतो ना नैवेद्य. मग दाखवतो जो नैवेद्य तो कुणाला दाखवतो? आपण श्रद्धावान लोक आहोत. अंधश्रद्धा पारमार्थिक क्षेत्रामध्ये तरी नको. श्रद्धा पाहिजे, ती डोळस पाहिजे, ती अंध नको.
मग वर्ष श्राद्धाच्या दिवशी जो नैवेद्य आम्ही दाखवतो प्रतिमेसमोर ठेवून, तो नैवेद्य कुणाला दाखवतो? गेलेल्या व्यक्तीला. बरं, गेलेल्या व्यक्तीच्या शरीराला काय केलं आम्ही याचं भान आहे आम्हाला. मग आता जो नैवेद्य आम्ही दाखवला, तो नैवेद्य दाखवत असताना तो नैवेद्य कोण ग्रहण करत, कोण त्याचा स्वीकार करत? प्रतिमेसमोर नैवेद्य ठेवणं वेगळं आणि एक भावना म्हणून दाखवणं वेगळं. जो नैवेद्य आम्ही ज्यांना दाखवतो तो नैवेद्य ते ग्रहण करतात का? त्यांना तो मिळतो का खरोखर? का वर्ष श्राद्ध करणं म्हणजे काही अंधश्रद्धा आहे, इतर लोक करतात म्हणून त्यांचं पाहून आम्ही करतो, असं जर म्हणावं तर त्याला अंधश्रद्धा म्हणावी लागेल. परंतु ही एक अंधश्रद्धा नाहीये. कारण व्यक्तीच्या मृत्यूनंतरही मनुष्याचं जीवन असतं. काय बोललो मी? व्यक्तीच्या मृत्यूनंतरही मनुष्याचं जीवन आहे. कारण वर्ष श्राद्धाला आपल्या धर्मग्रंथाचे पुरावे आहे. गीता ग्रंथ आहे. गीता कसं जगावं हे जी शिकवते तिला गीता म्हणतात, आणि कसं मरावं हे जे शिकवतं त्याला भागवत असं म्हणतात. बरं का? आणि मग आता मृत्यूच्या नंतर मनुष्याचं जीवन आहे, याला नेमका पुरावा काय प्रमाण आहे? याला एकच प्रमाण आहे की व्यक्तीच्या मृत्यूनंतर, श्रीमद भागवत कथा आपण ऐकली किंवा श्रीमद भागवतामध्ये अनेक असणारे असे प्रसंग आहे की व्यक्तीच्या मृत्यूनंतरही मनुष्याचं जीवन आहे. कारण मृत्यूच्या वेळेला मनुष्य जसं चिंतन करतो त्या चिंतनानुसार त्याला पुढील गती मिळत असते. जसं श्रीमद भागवतामध्ये जड भरताचं चरित्र, राजा भरताचं चरित्र आपण ऐकत असतो. आणि राजा भरत, वैराग्य निर्माण झालं राजा भरताला. नेपाळमध्ये गेला राजा भरत. नेपाळमध्ये गेला आणि तिथं गंडकी नदी आहे, आणि गंडकी नदीच्या पवित्र तीरावर त्यानं पाला पाचोळा गवताची एक झोपडी बनवली. आता म्हणजे झोपडीमध्ये राहावं, गंडकी नदीचं रोज स्नान करावं. आणि कशा करता घर सोडलं? मृत्यूच्या वेळेला, मृत्यूच्या अंतिम क्षणामध्ये देवाचं स्मरण व्हावं म्हणून राज्य सोडलं राजा भरतानं. जरी का प्रपंचे सुख जोडे, तरी का सेवेची गिरीत कंदरे, राज्य टाकून गेले थोडे, तरी का ते वेडे म्हणावे. ज्यानं राज ऐश्वर्याचा त्याग केला राजा भरतानं एकांतामध्ये गेला, नेपाळमध्ये गंडकी नदीच्या पवित्र तीरावर एक झोपडी बांधली. गंडकी नदीचं रोज स्नान करावं आणि आपल्या झोपडीमध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय प्रभु वासुदेवाय, वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हा प्रसंग का मांडला? हा विषय याकरता मांडला की ज्यांना आम्ही आज नैवेद्य दाखवतो एका वर्षानंतर
ज्यांच्या समोर आम्ही नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यामध्ये काही अंधश्रद्धा तर नाही. इतर कुटुंबामध्ये जर काही वर्ष श्राद्ध असेल तर मग तो विधी ते करतात, मग त्यांचं पाहून आम्ही करतो की काय हा विधी, त्याला काही प्रमाण. म्हणून याकरता मी भागवताचं प्रमाण याकरता देतो की भागवतामध्ये हा विषय ज्या वेळेला येतो, गंडकी नदीच्या पवित्र तीरावर पाला पाचोळा गवताची झोपडी बांधून पर्णकुटीमध्ये येऊन भगवंताचं भजन करणारा भरत, राजा भरताचं जीवन चरित्र, यातून एक प्रेरणा आपल्याला घेता येते की मृत्यूच्या अंतिम क्षणामध्ये मनुष्य जसं चिंतन करतो त्या चिंतनानुसार त्याला पुढील गती ही मिळत असते, बरं का. आणि मग या ठिकाणी ज्या वेळेला राजा भरत, हा नित्यनेम आहे रोजचा, गंडकी नदीमध्ये जावं, गंडकी नदीचं स्नान करावं, हातामध्ये पाणी घ्यावं आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावं, रोजचा नियम आहे. पण एक दिवस एक गर्भवती हरिण पाणी पिण्याकरता आली. जंगलामध्ये सिंह आहे, सिंहाला गर्जना केली. सिंहाची गर्जना गर्भवती हरणीनं ऐकली. ऐकल्याबरोबर भयभीत झाली. पाहिलं तिनं पाठीमागून सिंहानं गर्जना केली आणि त्याचं खाद्य आहोत आपण. आता कुठं जावं, पाठीमागं जाता येत नाही आणि पुढे जावं तर अतिशय वेगानं गंडकी नदीचं पाणी वाहत आहे, पात्रही मोठं आहे. आता काय करावं, म्हणजे एका बाजूने आड आणि एका बाजूने विहीर असं झालं. अशा वेळेला हरण आहे, ती गर्भवती आहे, पोटामध्ये बाळ आहे आणि प्रसूतीचा कालावधी जवळ आलेला आहे. आता काय करावं. अशा वेळेला भयभीत झालेली हरिण निर्णय घेतला आणि या तीरावरून त्या तीरावर, आता छलांग कशी जाणार हो, पण आता पाठीमागे जाता येत नाही, म्हणून तिने छलांग मारली. छलांग मारत असताना छलांग कशी जाणार, छलांग मारत असताना पोटातला गर्भ निसटला, तिच्या पाण्यामध्ये सटकला, हरणीचा मृत्यू झाला. पण पोटामध्ये असणारं जे बाळ आहे जारासहित त्या पाण्यामध्ये पडलं, वाहत 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 पाण्यामध्ये, ज्याच्या अंगावर जार आहे असून जसं तसं, आणि पोटातून निसटलं तिच्या. हरणीचा मृत्यू झाल्यानंतर ते नुकतंच जन्मलेलं हरणाचं पाडस पाण्यामध्ये वाहत 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 जिथं राजा भरत समोर उगवत्या सूर्याला अर्घ्य देत होता. पाण्यामध्ये ओंजळ होती आणि ओंजळीमध्ये पाणी घेऊन उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचंय. अशा वेळेला पाण्यामध्ये असणारी ओंजळ वर काढत असताना त्याच्या ओंजळीमध्ये पाणी तर आलंच आलं, पण हे वाहत आलेलं जे पाडस होतं ना तेही त्याच्या ओंजळीमध्ये आलं. आणि ओंजळीमध्ये आलेल्या त्या पाडसाला ज्या वेळेला यांना पाहिलं, अंगावर साराय जसा तसा, नुकतंच जन्मलेलं आहे, नुकतंच जन्मलेलं हरणाचं पाडस आहे, आता याची आई मीच आहे, याचा बाप मी आहे, असा भाव निर्माण झाला. त्याला बाहेर आणलं, स्वच्छ केलं, पर्णकुटीमध्ये आणलं, स्वच्छ केलं, खाण्यापिण्याची व्यवस्था सुरू झाली. पण आता ही झाली दया, बर का. भूतांची दया हे भांडवल संता, प्राणी मात्रावर दया केली पाहिजे, बर का. गायी पाळल्या पाहिजे. काही लोक कुत्रे पाळतात, हा, सकाळी सकाळी त्यांना फिरायला. आता कुत्रा घेऊन जात का भगवान झाले. गायी पाळाव्या. काही लोक कोंबड्या पाळतात, तुमच्या भागात आहे पोल्ट्री. गायी पाळणं कमी केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायीचं पालन करण्याकरता भगवंताचा अवतार आहे. भगवंतानं नाव ठेवून घेतलं स्वतःच गोपाल. गोपाल, गो म्हणजे गाय. भगवंतानं गायीचं पालन केलं. भगवान गायीचं रक्षण करतात, गायी राखतात भगवान. ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखी तो गोवळा. प्राणी मात्रावर दया केली पाहिजे. आज हातामध्ये आलेलं हरणाचं पाडस राजा भरतानं पाहिलं, आपल्या पर्णकुटीमध्ये आणलं, त्याला खाण्यापिण्याची व्यवस्था सुरू केली. पण दयेची सुद्धा एक सीमा असते, प्रेमाची सुद्धा एक सीमा असते. आसक्त झाला आणि त्याच्या प्रेमामध्ये एवढा गोला गेला राजा भरत. उठता बसताना सगळं त्याचं चिंतन सुरू झालं. देवाचं चिंतन कमी होऊ लागलं आणि नेहमी त्या हरणाच्या पाडसाच्या चिंतनामध्ये रंगला. कुठं गेलं हरणाचं पाडस, कुठं गेलं हरणाचं पाडस, त्याच्या चिंतनामध्ये. आणि करता 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 एक दिवस ती लहानचं मोठं झालं, ते हरणाचं पाडस. हरणाचं पाडस लहानचं मोठं झालं आणि एक दिवस राजा भरताला ते कायमचं सोडून निघून गेलं. ते जंगलात निघून गेलं. आता ते हरणाचंच पाडस होतं. निघून गेल्यानंतर त्याच्याकरता वेडा झाला. हा प्रसंग याकरता मी बोलतो की मृत्यूच्या नंतरही मनुष्याचं जीवन आहे असतं.
या प्रमाणावरून हे सिद्ध आपल्याला करता येतं. एक प्रेरणा यातून आपल्याला घेता येते, एक आदर्श यातून आपल्याला घेता येतो की मृत्यूच्या वेळेला हा प्रसंग ज्या वेळेला राजा भरताच्या जीवनामध्ये आपण पाहतो, रेखाडतो, तर त्यावेळेला हरणाचं पाडस निघून गेलं आणि त्याच्या शोधामध्ये निघाला तो. ज्या वेळेला जंगलामध्ये निघाला, अनेक रस्ते आहे, अनेक वाटा आहे, त्या रस्त्यानं पाहत असताना कुठं गेलं, या रस्त्यानं गेलं का त्या रस्त्यानं गेलो, कोणत्या रस्त्यानं गेलं, आणि त्याचा शोध सुरू झाला. त्याचा शोध घेत असताना कुठंच हरणाचं पाडस नजरेला पडलेलं नाही. अशा वेळेला आयुष्य भानू मावळला, आयुष्य संपलं. राजा भरताचं आयुष्य भानू मावळला. आणि मृत्यूच्या वेळेला देवाचं चिंतन व्हावं ना, तर मृत्यूच्या वेळेला देवाचं चिंतन होण्याऐवजी मृत्यूच्या वेळेला हरणाच्या पाडसाचं चिंतन घडलं. त्याचा परिणाम जड भरत होता आणि गेला. होता हा शब्द वर्तमान काळातला आहे आणि गेला हा शब्द भविष्य काळातला आहे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, दुसऱ्याच क्षणामध्ये गेला. जातो का? दुसऱ्या योनीला जातो का? मृत्यूच्या अंतिम क्षणामध्ये जसं चिंतन घडलं त्या चिंतनानुसार पुढील योनीमध्ये मनुष्य जातो का? जसं बघा, वस्त्र आहे, वस्त्र फाटलं, वस्त्र आहे, वस्त्र फाटलं. वस्त्र फाटल्यानंतर आपल्याला त्याला शिवायचं आहे. मग शिवायचं असेल, आपल्या घरीच शिवायचं असेल तर काय पाहिजे आपल्याला? सुई पाहिजे आणि दोरा पाहिजे. आपल्याजवळ सुई उपलब्ध आहे, दोरा उपलब्ध आहे. आता जिथून वस्त्र फाटलेलं आहे तिथं आपण धरलं आणि सुईचं पुढील टोक तिथं टोचलं आणि आपण वस्त्र शिवायला सुरुवात केली. तर मग आता वस्त्र शिवायला सुरुवात केल्यानंतर पुढं पुढं कोण चालतं, पाठीमागून कोण चालतं? पुढं पुढं चालती सुई आणि पाठीमागून चालतो दोरा. म्हणजे पुढं पुढं सुई चालते आणि पाठीमागून जसं दोरा चालतो तसं मृत्यूच्या अंतिम क्षणामध्ये जसं चिंतन असेल त्या चिंतनानुसार, जसं या ठिकाणी हा जो प्रसंग मी उभा केला की जड भरत राजा हरणी गर्भात गेला, होता गेला. कशामुळे? घाला तो घातला वासने, मृत्यूच्या अंतिम क्षणामध्ये. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मृत्यूच्या अंतिम क्षणामध्ये चिंतन घडलं. जसं फोटोग्राफर आपल्या समोर आहे, आपला फोटो आपल्याला काढायचा आहे. उदाहरणार्थ आता फोटो काढायचा आहे, तो आपल्याला अगोदर काही सूचना देतो. आपल्याला म्हणतो सरळ उभं राहा, सरळ उभं राहिलो आपण, मग त्याचे आदेश आपल्याला पाळावे लागतात. मग तो म्हणतो सरळ उभं राहा, चेहऱ्यावर स्माईल असू द्या, चेहऱ्यावर स्माईल असू द्या, मला तुमचा फोटो खेचायचा आहे. मग फोटोग्राफर आपल्या समोर आहे, आपला फोटो काढायचा आहे आणि अशा वेळेला त्यानं सगळ्या आपल्याला सूचना दिल्या, आपण त्या सूचनेचं पालनही केलं आणि आपण उभे आहोत. मग आता आपला फोटो तो काढणार, बटन दाबणार, एवढ्यामध्ये नाकावर माशी बसली. नाकावर बसून बसली ती, त्या वेळेला बसली. ज्या वेळेला त्याला बटन दाबायचं त्या वेळेला नाकावर माशी बसली. आता नाकावर तर माशी बसली, तो आता बटन दाबणार आहे. आता नाकावरची माशी हातानं तर काही बाजूला आपल्याला करायची नाही. मग अशा वेळेला आपण काय केलं की नाकावरील माशी उडावी याकरता नाक मुरडवलं. काय केलं? हा हजर ते नाक मुरडवलं आणि मुरडवत असताना त्याला बटन दाबलं. फोटो कसा निघणार? मुरडलेल्या नाकाचा. दुसऱ्या दिवशी त्यानं फोटो हातामध्ये दिला. मग हा बोलायला लागला, असा मुरडलेल्या नाकाचा फोटो का बरं काढला तू? फोटोग्राफरला बोलायला लागला. त्यानं काय सांगितलं?
त्यानं सांगितलं हा माझ्या कॅमेऱ्याचा दोष नाही, हा माझा दोष नाही आणि हा माझ्या कॅमेऱ्याचाही दोष नाही. ज्या वेळेला मी बटन दाबलं तर त्या वेळेला तुम्ही अगोदर कसे उभे होते, तुम्ही नंतर कसे उभे राहिले हे महत्वाचं नाही. ज्या वेळेला मी बटन दाबलं तर त्या वेळेला तुमच्या शरीराची जशी पोझिशन तसा फोटो. मी बटन दाबलं त्यावेळेला तुमच्या शरीराची जशी पोझिशन होती, ज्या पोज मध्ये तुम्ही होते तसा फोटो निघला. म्हणजे मृत्यूच्या अंतिम क्षणामध्ये मनुष्य जसं चिंतन करतो त्या चिंतनानुसार त्याला पुढील गती मिळत असते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मृत्यूच्या नंतरही मनुष्याचं जीवन आहे हे सिद्ध झालं बरं का. दुसरं प्रमाण आपल्या पाठीमागे जो बोर्ड लावलेला आहे यावरूनही मृत्यूच्या नंतर मनुष्याचं जीवन आहे हे सिद्ध होतं. जसं बघा एक शब्द का बरं, जसं शब्द प्रयोग सगळ्याला माहिती आहे. एक शब्द असतो कै है ना, एक असतो वई. म्हणजे या ठिकाणी जरी नसला तरी परंतु जी व्यक्ती आपल्यातून गेलेली आहे तर त्या व्यक्तीला अगोदर शब्द वापरला जातो कै, एक वई आणि एक स्व, हे 3 शब्द असतात. कै म्हणजे काय, कै 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 म्हणजे कैलासवासी, वई म्हणजे वैकुंठवासी आणि स्व म्हणजे स्वर्गवासी. मला सांगा मृत्यूच्या नंतर कैलासाला जाणारं कुणीतरी आहे, मृत्यूच्या नंतर वैकुंठाला जाणारं कोणीतरी आहे, मृत्यूच्या नंतर स्वर्गाला जाणारं कोणीतरी आहे. याचा अर्थ मृत्यूच्या नंतरही मनुष्याचं जीवन आहे. आता मृत्यूच्या नंतर मनुष्याचं, म्हणून वर्ष श्राद्धाच्या दिवशी आपण जो नैवेद्य दाखवतो ते काही अंधश्रद्धा म्हणून नाही, तो नैवेद्य याकरता दाखवतो की त्यांचे आपल्यावर ऋण आहे, त्यांचे आपल्यावर उपकार आहे, त्या उपकारातून त्या ऋणातून आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. म्हणून तो नैवेद्य जो दाखवतो तो नैवेद्य त्यांना मिळतो, ज्याही योनीमध्ये ते असतील त्या योनीमध्ये तो नैवेद्य त्यांना मिळतो. कारण श्रद्धेमध्ये एक ताकद आहे. आपण ऐकत असतो नामदेव महाराजचा विषय. नामदेव महाराज देवासमोर ज्या वेळेला उभे राहिले आणि नामदेव महाराज प्रार्थना करायला लागले, दूध पियो मोरे गोविंद वडिलांनी सांगितलं होतं देवाला नैवेद्य दाखवायचा, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करायचं. नामदेव महाराज 5 वर्षांची बालमूर्ती नामदेव महाराज, नैवेद्याचं ताट ठरवलं मातोश्रीनं आणि दिलं नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी ते नैवेद्याचं ताट घेतलं, दुधाचा तांबा घेतला, राहुलामध्ये पांडुरंगासमोर गेले आणि प्रार्थना करायला लागले देवाला. देवा अहो माझे वडील आज परगावी गेले, तुम्हाला नैवेद्य दाखवण्याकरता मी आलो, घ्या बरं हे दूध घ्या, हा नैवेद्य घ्या, दुधाचं पान करा, नैवेद्य या नैवेद्याचा स्वीकार करा. नामदेव महाराजांना माहितच नाही ना देवाला फक्त नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून. नामदेव महाराजांना काय माहिती, नामदेव महाराजांची बालबुद्धी. आणि नामदेव महाराज देवासमोर राहिले, पांडुरंगासमोर, देवा घ्या नैवेद्य ग्रहण करा, हे दूध घ्या, पण ती एक नाही ना 2 नाही. नामदेव महाराज विचार करतायत रोज माझे वडील येतात नैवेद्य घेऊन आणि तो नैवेद्य हा देव खातो, आज मी आलो तर मी प्रार्थना करतो, मी विनंती करतो नैवेद्य खा म्हणून, पण देव एक नाही ना 2. तापले नामदेव महाराज. नामदेव महाराज सांगितले देवा तू आजारी तर नाही ना, ते बोट बिटून काय तुझं काय झालं तुला, का बरं तू नैवेद्य घेत नाही. नैवेद्य आजच्या दिवशीला जो आपण नैवेद्य दाखवतो त्याचं रहस्य वर्ष श्राद्ध, श्रद्धा, श्रद्धेमध्ये असणारी ताकद. नामदेव महाराजांना जरी माहीत नव्हतं तरी परंतु नामदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये जी श्रद्धा होती त्या श्रद्धेनं काय घडलं, प्रार्थना करायला लागले. दूध कशाचं आहे ते सांगितलं, कोणत्या तांब्यामध्ये आणलं ते सांगितलं. सोने का कडुआ दुधने भरिया, सोन्याच्या तांब्यामध्ये गावरान देशी गाईचं दूध आहे.
घ्या, दुधाचा स्वीकार करा, नैवेद्याचा स्वीकार करा. ज्या वेळेला देव एक नाही ना दोन नाही, अशा वेळेला तापलेले नामदेव महाराज रागावले देवावर. सांगितलं, देवा जर तू नैवेद्य नाही खाल्ला, जर हे दूध तू नाही घेतलंस ना, तर हा नाम्या तुझ्या समोर डोकं फोडल्याशिवाय राहणार. हे नामदेव महाराज. आणि मग नामदेव महाराजांनी प्रार्थना केली आणि डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही म्हटल्यानंतर माझा देव आहे. प्रभु की मूरत सुदन येती, प्रभु की मूरत सुदन येती, देवानंतर शबरीची मोहरं खाली, देवानंतर सुदाम देवाची सोय खाली. देवाला प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि त्या श्रद्धायुक्त करणारे नामदेव महाराजांनी नैवेद्य दाखवला, तर तो नैवेद्य भगवंतानं मूर्तीतून प्रगट होऊन नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नामदेव महाराजांनी दाखवलेला नैवेद्य, त्याच्यामध्ये श्रद्धा असल्यामुळे भगवान परमात्मा मूर्तीतून प्रगट झाले. आणि नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य खाल्ला. दूध नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव महाराजांनी दिलेलं दूधही भगवंतानं पान केलं. संत म्हणतात, ऐसा भगत मै कभी न देवा, ऐसा भगत मै कभी न देवा. खाल्ला, श्रद्धा आहे म्हणून खाल्ला. म्हणून वर्ष श्राद्धाच्या विधीच्या या कर्मकांडाच्या विधीमध्ये आपण नैवेद्य दाखवतो. आणि हा नैवेद्य श्रद्धायुक्त अंतकरणाने दाखवत असल्यामुळे तो नैवेद्य त्यांना मिळतो. तो सूक्ष्म रूपाने मिळतो. तो जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसला, असं म्हणतो ना आपण, दिसतं तसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. पण सूक्ष्म रूपानं तो नैवेद्य श्रद्धायुक्त अंतकरणाने दाखवलेला असल्यामुळं, जसं फुलातील सुगंध आपल्याला घ्यायचा आहे, मग सुगंध घ्यायचा असेल तर ते फूल आपण काय नाकात नाही घालत. ते फूल नुसतं नाकाजवळ धरलं की नैसर्गिक रीतीनं त्या फुलातील सुगंध जसा आपल्या नाकाच्या द्वारातून आपल्या शरीरामध्ये जातो. फूल तर बाहेर आहे, तसं दाखवलेलं नैवेद्य जरी बाहेरच आहे असं दिसत असलं तरी परंतु श्रद्धायुक्त अंतकरणानं तो नैवेद्य दाखवत असल्यामुळं तो नैवेद्य त्यांना मिळतो. आणि म्हणून आपण वर्ष श्राद्धाच्या दिवशी नैवेद्य दाखवतो. आणि एक आपलं कर्तव्य आहे, या उपकारातून, आईच्या उपकारातून, वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता श्रद्धायुक्त अंतकरणानं या ठिकाणी हा विधी आपण केला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की हा विधी आपलाही होणार आहे. देवाज्ञा प्रत्येकाला होणार आहे ना. देवाज्ञा इथं प्रत्येकाला होणार आहे. आणि म्हणून देवाज्ञा प्रत्येकाला होणार म्हणून काय, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे म्हणून. का म्हणून तुम्ही इथं आले? का म्हणून आले? काहीतरी निमित्त आहे, कार्यक्रम आहे.
वर्ष श्राद्धाचं निमित्त आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला उपदेश करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देव दुर्लभ तुम्हाला मनुष्य देह मिळाला, आता तुम्ही एक काम करा. काय करा? देवाला शरण जा. त्याचं वर्णन केलं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. मनवोनी शरण जावी, मनवोनी शरण जावी, मनवोनी शरण जावी, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी विठोबा रखुमाई. जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्मे समाजाला आत्मकल्याणाचा उपदेश करतात. का? म्हणून देव दुर्लभ असणारं मनुष्य शरीर मिळालं म्हणून. महत्वाचं कारण, एक दुःख तुम्ही आम्ही सगळेजण भोगून आलो म्हणून. कोणतं? जन्माचं दुःख. जन्माचं दुःखच आहे ना. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, सांगितलं, काय सांगू गरिबीची. तुम्ही आम्ही जिथं उकडलो ना, तुमची आमची स्मरण शक्ती ही कमकुवत आहे, तेच बरं आहे. बरं का? तुमची आमची स्मरण शक्ती ही कमकुवत आहे, तेच बरं आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे जे संत महात्मे आहेत वर्णन करतायत ते गर्भवासाचं दुःख. काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा, मौस मळ मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. अशा गर्भवासामध्ये म्हणजे जन्माचं दुःख. मातेची या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उकडोनी 9 मासवरी. आता इथं कीर्तनकाराला जर उकडायला लागलं तर फॅन लावता येतो. इथं सगळ्या सुख सुविधा इथं उपलब्ध आहे. पण तुम्ही आम्ही ज्या स्थानावर 9 महिने उकडलो, 9 महिने उकडावं लागलं, 9 मास कष्ट लासी 10व्याने प्रसूत झाले. येताची कर्मजाड तुझी मान अडकली, अकाम तू ते जननीय. आईलाही दुःख झालं. अकाम तू ते जननीय दुःखे दाय मोकली. जन्माचं दुःख म्हणजे गर्भवासाचं दुःखच आहे. आणि ते गर्भवासाचं दुःख तुम्ही आम्ही सगळेजण भोगून आलो. जन्माचं दुःख
जन्म दुःख जरा दुःख जाय दुःख पुनः पुनः अंतकाले महादुःखम तस्मात जागृही जागृही. जागृतीचा इशारा. एक दुःख भोगून आलो ज्याला जन्माचं दुःख म्हणतात आणि ते दुःख भोगत भोगत आले होते शुकाचार्य. शुकाचार्याने निर्णय घेतला किती वेळा जन्मायावी किती व्हावे फजिती. ही फजिती झाली. आतापर्यंत जन्म झाला की मृत्यू जन्म झाला की मृत्यू. हे जन्म मृत्यूचं दुःख समाप्त व्हावं म्हणून शुकाचार्य आपण ऐकत असतो. आईच्या उदरामध्ये 9 महिने नाही किती वर्ष 12 वर्ष. एक महापुरुष आईच्या उदरामध्ये 12 वर्ष. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. खेळ म्हणजे हा जन्म मृत्यूचा खेळ. इथं जन्म झाला की मृत्यू होतो. मग हे जन्म मरणाचं दुःख समाप्त व्हावं म्हणून शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष बसले. 12 वर्ष बैसोनी खोडी शूक गर्भी राहे अंधाळा. एक दुःख भोगून आलो ज्याचं नाव आहे जन्माचं दुःख. आणि जन्माचं दुःख समाप्त व्हावं म्हणून देवाला शरण जायचं. त्याच्यानंतर संसारामध्ये आलो. इथं आलो या संसारामध्ये तुम्ही आम्ही आलो. या संसारामध्ये आल्यानंतर या संसारामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मला सुख मिळावं. पण प्रत्येक जण या संसारामध्ये जो आतापर्यंत आला तो सुखाकरता प्रयत्न करतो. पण जीवनामध्ये त्याला खरं सुख मिळत. प्रयत्न सुखाकरता करतो परंतु त्याला माहित असतं की या ठिकाणी आल्यानंतर दुःख बांधवडी आहे. हा जसं श्रीमद भागवतामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्याचं चरित्र आपण ऐकत असतो. आत्मदेव नावाचा ब्राह्मण 2 वेळेला रडला आणि माणूस रडतच असतो. पहिल्या वेळेला तो रडला. का रडला? पोरग नाही म्हणून. निपुत्रिक जीवन जगण्यापेक्षा आत्मदेव म्हणतो की आत्महत्या केलेली बरी. आत्मदेव नावाचा ती कथा नाही सांगायची मला. पण मनुष्य जीवनामध्ये मला सुख मिळावं म्हणून प्रयत्न करतो. एक दिवस त्याला निर्णय घेतला. जंगलामध्ये गेला रडायला लागला. का रडतो हे महत्वाचं आहे. का रडतो? निपुत्रिक जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी म्हणून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रडायला लागला. साधून खूप समजावलं. कशा करता? अरे राजा धृतराष्ट्राला 100 पोरं होते पण सर्वच्या सर्व मूर्ख म्हणून ठेविले आनंदे. साधून उपदेश केला पण त्यानं सांगितलं मला तुमच्यापेक्षा चांगलं बोलता येतं. मला उपदेश नका करू. मला मुलगा पाहिजे. मुलगा. साधूच्या प्रसादानं साधूच्या आशीर्वादानं भविष्यामध्ये घरामध्ये मुलगाही आला. आता मुलगा आला नव्हता ना. मुलगा व्हावा पुत्र संतती व्हावी म्हणून रडत होता. शेवटी त्याच मुलानं एक वल्ला बांबू फोक काढला बापावर एक दिवस. त्याचं नाव होतं धुंदुकारी. आणि बापाला पिसवलंच त्यानं. खूप मारलं आत्मदेवाला. आणि मग आता आत्मदेवाला मारलं. आता मारल्यानंतर माणूस हसल का? याही वेळेला हा आत्मदेव रडतोय. पूर्वीही रडत होता आणि आजही रडतो. पण पूर्वी का रडत होता? पुत्र संतती नव्हती म्हणून रडत होता. आजही रडतो तो ढसा ढसा. का रडतो? असा कुपुत्र घरामध्ये का जन्माला आला म्हणून रडतो. प्रयत्न तर सुखा करताच आहे ना. कशा करता? पुत्र संतती झाली म्हणजे मला सुख मिळेल. पण संसारामध्ये सुखा करता मनुष्य प्रयत्न करतो परंतु सुख खरं सुख त्याला मिळत नाही. याचा अर्थ असा झाला की संसार दुःख मूळ चहूकडे इंग विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले उडाळ. म्हणजे संसारामध्ये आल्यानंतरही एक दुःख आहे आणि संसारामध्ये असणारं दुःख समाप्त व्हावं म्हणून जन्माचं दुःख भोगून आलो ते दुःख समाप्त व्हावं म्हणून किंवा संसारामध्ये आल्यानंतर संसारामध्ये हे दुःख आहे म्हणून तरी देवाला शरण जा. नाहीतर तिसरं दुःख आहे मृत्यूचं दुःख. मरण आवडत का कोणाला? हा आपण उदाहरण ऐकत असतो ते कोणतं लांब लचक उदाहरण ते सांगत नाही आता मी. पण मृत्यूचं एक दुःख आहे. मृत्यूचं दुःख आहे. हे जन्म आणि मृत्यूचं दुःख समाप्त व्हावं म्हणून देवाला शरण. म्हणून शरण जावे. कोणाला शरण जावं? म्हणलं देवाला. कोणत्या देवाला? ज्या देवाला आमचे संत महात्मे शरण गेले. नामदेव महाराज, द्रौपदी सारखी एक महान पतिव्रता, गोपी सारखे महान भगवत भक्त, प्रल्हादा सारखा भक्त, ध्रुवा सारखे भक्त ज्या देवाला शरण गेले
त्या देवाला शरण जा. आणि शरण जाणं म्हणजे तरी काय? शरण जाणं म्हणजेच भगवंताचं भजन करणं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण गेल्यानंतर काय होईल तर जन्म आणि मृत्यूचं दुःख समाप्त होईल. त्याचं वर्णन केलं अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. शरण गेल्यानंतर भगवंताची शरणागती केल्यानंतर जसं गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं, जो माझं होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून मुक्तता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर मग देवाला शरण म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तू हा उतरील पार. जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त व्हावं याकरता तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावे. भगवंताचं भजन भगवंताचं नामस्मरण जीवनामध्ये ज्यानं केलं नवे नवे अंतकाळी ज्याचा नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार. म्हणून भगवंताची भक्ती भगवंताचं भजन हे ज्या नरदेहाला आल्यानंतर एक उत्तम असणारं साधन आहे, उत्तम असणारा उपाय आहे. भगवान आहे त्या भगवंताचं भजन आमच्या संत महापुरुषांनी केलं. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तो करुणेचा सागर आहे, दयेचा सागर आहे. जी श्रीमद भागवतामध्ये पूतना नावाची राक्षसी मांस खाणारी होती, मदिरा पान करणारी होती, राक्षस कुळामध्ये तिचा जन्म झालेला आहे. अशी पूतना. तसं पूतना म्हणजे काय? पूत म्हणजे पुत्र, ना म्हणजे नाही, जिला पुत्र नाही तिला पुतना असं म्हणतात. किंवा पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, जी पवित्र नाही अशी भगवंताची भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मावशी म्हणून आली. पण कशा करता आली माहित आहे आपल्याला, काल्याच्या कीर्तनामध्ये आपण ऐकत असतो. आपल्या स्तनामध्ये तिनं हलाहल विष भरवलं आणि भगवंताला मारण्याकरता आले. नंदालयामध्ये आले. यशोदेला सांगितलं तुझी बहीण आहे, अमकं तमकं सगळा विषय झाला. यशोदेनं सुद्धा विचार न करता सांगितलं की बाळाला मी नाव घातलेलं ते झोपलेलं आहे. पण भगवान विचार करतात मी झोपण्याकरता नाही आलो इथं, हे पहिलंच बोनीचं गिऱ्हाईक आहे आणि हे जर निसटलं तर. म्हणून भगवंतानं त्या ठिकाणी एक लीला केली. जी पूतना भगवंताला मारण्याकरता आपल्या स्तनामध्ये हलहल विष भरून आली, मारण्याकरता आलेल्या पूतनेला भगवंतानं सायुज्यता नावाचा मोक्ष दिला. अहो बकीयम, बकी म्हणजे बकासुराची बहीण पूतना. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाय दप्य साध्वी लेभे गतिं धातृचितांत तोन्यम कमवा दयालुम शरणम व्रजेम. इतका दयाळू की जी पूतना मारण्याकरता आली. ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं आपलं मुख पुतनेच्या स्तनाला लावलं, पुतनेच्या स्तनातील हलाहल विष पान केलं, तिला कळालं हा साधा नाही. ज्याला साधं समजून मी मारण्याकरता आले हे साधं बाळ नाही. तिने सांगितलं सोड सोड कृष्ण, सोड कृष्ण. मृत्यूच्या अंतिम क्षणामध्ये देवाचं नाव मुखाला आलं. ती म्हणते सोड कृष्ण, सोड कृष्ण. भगवंतानं सांगितलं माझ्या आईनं मला सोडायला नाही, धरायला सांगितलेलं. आणि पूतनेला भगवंतानं इह आणि परलोकातून मुक्त केलं. बहु आहे करुणावंत, अनंत भगवंताची अनंत नावं आहे. त्या अनंत नावापैकी
एखादं जरी नाव आपल्या मुखाला आलं मृत्यूच्या वेळेला, नाही आता पण आताच आपण 2 मिनिटं ते भगवंताचं पवित्र नामस्मरण करून झालेली सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरण कमलावर समर्पित करू. ज्यांना ज्यांना हात आहे ते हाताने टाळी वाजवतील, मुखानं भगवंताचं भजन आणि झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित. हरे राम हरे राम 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 हरे 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 राम Krishna 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Ram Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 करुणावंत अनंत हे नामजा. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे साक्षी आधी, तुका म्हणे साक्षी आधी, तुका म्हणे साक्षी आधी,
साक्षी आले. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव. नरदेहाला आल्यानंतर भगवंताची भक्ती केली, भगवंताचं भजन केलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याचं फळ मला मिळालं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कधीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताच्या भक्तीचा महिमा वर्णन केला की भगवंताच्या भक्तीमध्ये हे सामर्थ्य आहे. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आत्मकल्याणाचा उपदेश या ठिकाणी करतायत. असो आज ज्या मातोश्रींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित समस्त आहेर परिवार, उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या वतीनं कैलासवासी गंगा भागीरथी आमच्या अनुसया यादव आहेर, भगवान परमात्मा त्यांच्या जीवात्म्याला चिर शांती देऊ हीच उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण असणारी श्रद्धांजली, आदरांजली, तिलांजली या ठिकाणी देऊया. आणि झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल. सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं परमपूज्य गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी महाराज यांचं कीर्तन 16/7/2025